इंट्रिन्सिक, बरोबर आहे का? इंट्रिन्सिक मी मुद्दाम त्याला पुढे असं लिहिणार आहे, चालेल ना? तर हा, आणि पुढे म्हणेल मग सेमी कंडक्टर. मग मला असं वाटतं तुमचं जे टायटल आहे स्क्रीनवरती त्यात ते ब्रॅकेटमध्ये प्युअर लिहिल्यामुळे तुमचं सगळं लोडच गेलं असेल की काय आहे प्युअर. मग काय असेल रे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज नथिंग बट द प्युअर सेमीकंडक्टर, और यू कॅन से प्युअर सेमीकंडक्टर इज नथिंग बट इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, असंच ना? मग जर तुम्हाला साध्या सोप्या भाषेत एक स्टेटमेंट किंवा एक डेफिनेशन लाईक एखादा सेंटेन्स लिहायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार? ए प्युअर सेमीकंडक्टर इज नोन ॲज or called as, असं म्हणलं तर is known as intrinsic semiconductor, बरोबर का रे बाळांनो? आता मुद्दा असा आहे की सगळ्या गावाला माहित आहे प्युअर म्हटलं प्युअर याचा अर्थ काय? प्युअर याचा अर्थ काय तर तुमच्या लक्षात आलं असेल सेम टाईप ऑफ ऍटम. सगळेच्या सगळे ऍटम्स कसे पाहिजेत? एकाच प्रकारचे पाहिजेत. मग तुमच्या लक्षात लगेच आलं असेल की कलेक्शन ऑफ सेम टाइप ऑफ ऍटम दॅट इज अगेन नोन ॲज एलिमेंट ना. म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर हे कुठल्या फॉर्म मध्ये असतात तर त्याला म्हणायचं इलेमेंटल. कुठल्या फॉर्म मध्ये असतात? म्हणजेच इलेमेंटच्या फॉर्म मध्ये असतात, कारण तिथं दुसरा कुठलाच ऍटम नसतो. सगळेच्या सगळे ऍटम एकाच प्रकारचे. आता मी जर म्हटलं तर थोड्या वेळापूर्वी आपण गोल्ड घेतलं होतं, मग सगळे ऍटम गोल्डचेच ना. सिल्वर घेतलं तर सिल्वरचे, कॉपर घेतलं तर लक्षात आलं दुसरा कुठलाच ऍटम नाही. ऑक्सिजन गॅस घेतला तर सगळेच्या सगळे मॉलिक्युल किंवा ऍटम ऑक्सिजनचे, दुसरा कोणी येणार नाही. समजलं ना? सोपं. हा, मग आता हे समजलं असेल तर आता आपण स्टडी कुठल्या फॉर्म मध्ये करणार? इलेमेंटल म्हणजेच इलेमेंटच्या. मग आता आपण आलो पुढच्या स्क्रीनवरती. मग आम्ही घेतलं फॉर एक्झाम्पल, आम्ही म्हटलं अगोदर घेऊया सिलिकॉन, आपल्या एका सिक्वेन्सने घेऊया. त्यांनी जर्मेनियम घेतलाय माहितीये, आपण आपल्या सिक्वेन्सने अकॉर्डिंग टू पिरियडिक टेबल घेऊया, पीटीच्या फॉर्म मध्ये घेऊया. मग सिलिकॉन घेतला पण की तुम्हाला थोडंफार 10वी आणि 11वीचा जो केमिस्ट्रीचा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पिरियडिक टेबल्स आहेत त्याच्यात तुम्हाला थोडंफार माहिती झालेलं असतं की कुठला एलिमेंट कसा आहे, तो कुठल्या ब्लॉक मध्ये बसतो, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, तो सॉलिड लिक्विड गॅसेस कुठल्या फॉर्म मध्ये राहतो, तो मेटल नॉन मेटलच्या कुठल्या प्रॉपर्टी दाखवतो, थोडं झालेलं असतं. मग त्याच्या मदतीने सिलिकॉन बद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा, नसेल तर माझी बडबड तर चालणारच. काय माहिती तुम्हाला सिलिकॉनचं? ऍटलिस्ट व्हेरी गुड, की तो कोण असतो? मेटलॉइड्स असतो, दोघांच्या प्रॉपर्टीज तो शो करतो. गुड. बघा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही कम्प्लिटली ब्लाइंड असता, कम्प्लिटली अननोन असता असं नाही. तुम्हाला काही ना काही येत असतं आणि ज्यावेळेस तुमच्याकडून येतं ना त्यावेळेस लेक्चर चांगलं व्हायला लागतं. एक तर गोष्ट काढाली. पुढं त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 असतात, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच त्याला कितीची गरज असते? 4 ची गरज असते. मी तुम्हाला ऑक्टेटची कॉन्सेप्ट एकदा सांगितली होती ना, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे, सांगितली का मी तुम्हाला? मला ते वाटलं, मी कुठं काय स्टडी किंवा तसं मला एखादं लेक्चर वगैरे मी छोटंसं बघितलं किंवा एखादा रील बघितला असं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं. मी सहज बसल्या मला असं वाटलं की जुन्या काळामध्ये जेव्हा एका मुलाचं किंवा मुलीचं असं लग्न होतं आणि मग ते आशीर्वाद घेण्यासाठी जायचे, ते आपण सिरियल मध्ये बघितलेलं असतं. मग ते ऋषीमुनी वगैरे आशीर्वाद द्यायचे. काय म्हणायचे? अष्टपुत्र भव. काय म्हणायचे? असं आपण बघितलेलं ना. म्हणजे 8. मग अष्टपुत्र कशासाठी बाबा? तर त्यावेळेस ते आपल्या लक्षात आलं नाही की बाबा काय यांची कॉन्सेप्ट काय माहिती नाही. पण जेव्हा आपण केमिस्ट्रीमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की तो जो कुठला एलिमेंट आहे, त्याचा जो काय आयटम आहे तो स्टेबल कधी होतो तर म्हणे त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत. काही ना काहीतरी कॉन्सेप्ट असेल बाबा, एवढे योगायोग तर येत नाही. कारण त्या माणसाला स्टॅबिलिटीसाठी कुठला आशीर्वाद आहे? त्या जोडप्याला अष्टपुत्र भाऊ म्हणे. आणि इथं ऍटमला स्टॅबिलिटीसाठी काय?
त्यालाही असतं पुत्र. आता इलेक्ट्रॉन जर पोरग म्हटलं तर त्याला लेकरं किती पाहिजे? 8च पाहिजे. कुठल्या लेवलला कॉन्सेप्ट आहेत बघा. पण याच्याकडे आहेत किती? ह्याला लेकरं आहेत किती? म्हणजे त्याला आणखी लेकरं किती पाहिजेत? बरोबर आहे की नाही? मग कॉन्सेप्ट काय की तुमचे स्वतःचे असो किंवा दत्तक घ्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला लेकरं किती पाहिजेत? कॉन्सेप्ट कसे आहे? तुम्ही जास्त सिरियसली घ्यायलात का काय? हसण्यासारखं काय याच्यात? आपली हिस्ट्री बघा ना 1000 वर्षांपूर्वीची. मला मात्र कौतुक वाटतं, मला सिरियसली. तर माझा कदाचित मला इंटरेस्ट वाटतो की कसं काय पॉसिबल असेल एवढ्या गोष्टीपासून हे, म्हणजे हे जे कोइन्सिडेंट येतात ही स्टॅबिलिटी आणि ही स्टॅबिलिटी. मग मुद्दा असा आहे की याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि याला पाहिजेत किती आणखी? आता का पाहिजे तुम्हाला कायमचं लक्षात राहील. बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, तो मेटॅलॉइड्स म्हणतो, दोघांच्या प्रॉपर्टी दाखवायचा प्रयत्न करतो. आणखी काय वाटतं तुम्हाला? त्याचा ऍटॉमिक नंबर वगैरे काय कोणाच्या लक्षात असेल? मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? हा, आता तेवढ्या लेवलचं आम्हाला गरज नाही ना. हा, मग आम्हाला एवढं कळतं 2. बरोबर आहे का? एवढंच कळतं आम्हाला. आम्हाला SPDF नो, आम्हाला एवढंच कळतं. समजलं का? जास्त खोलत आम्ही जात नाही. हा, कुंचून ಸ್ವಲ್ಪ अंडरस्टँड माडी. बरोबर आहे की नाही? जास्त डीप मध्ये इला. मग आता मुद्दा हा आहे की हे कळालं का तुम्हाला? नक्की कळालं. मग आता जर तुम्हाला हे कळालं असेल तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलेली असते की जनरली सिलिकॉन जो आहे तो गॅसेस फॉर्म मध्ये सापडतो का? लिक्विड फॉर्म मध्ये सापडतो का? मग रूम टेम्परेचरला या सगळ्या कंडिशनला तो, आणि तो सॉलिड मध्ये सापडतो. तर कसा सापडतो? तर तो क्रिस्टल फॉर्म मध्ये. मग आजही बऱ्याच लेकरांना क्रिस्टल या शब्दाचा अर्थ कळत नाही. क्रिस्टल मजाच आता बघायची, मजाच बघितली. हा, ओट रे. क्रिस्टल कसं असतं, काय असतं? अरे चिखल कधी बघितलं का नाही? चिखलासारखं असतं क्रिस्टल. ओंकार उठ. चोरांचा साथीदार. हा, कसं असतं क्रिस्टल? नाही माहिती. आणि 8वी 9वी 10वी सायन्स मध्ये तू कुठंच क्रिस्टल शब्द स्टडी केला नाही. हा, व्हेरी गुड. लॉकडाऊन होतो पण लॉकडाऊन. हा, लॉकडाऊन होत. बर ठीक आहे, असो. साक्षी कुठं? साक्षी आता किती वाजले? नाही बाबा, उठा पटकन. क्रिस्टल. मग आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला जर ह्याच मूलभूत कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर जड जाणार हे पचवायला सगळं. हा, मला आधी ते सांगेल क्रिस्टल कसं असतं. डायमंड लाईक, ग्लास लाईक. हा चालेल, तू थोडाफार पोचला, पण एक्झॅक्ट जर बोलायचं म्हटलं क्रिस्टल लाईक स्ट्रक्चर. क्रिस्टल हा हा, म्हणजे बऱ्यापैकी दाबले ते ठेवलं, त्याच्यावर दगड वगैरे असं मारलं तर त्याची भुकटी करू शकतो. मग याचं साधं सोपं एक्झाम्पल काय होतं तर तुम्ही काय म्हणणार की खडी साखर सर घेतली आपण किंवा मीठ घेतलं मोठं, तर त्याचं जे स्ट्रक्चर असतं हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं, असंच बोलणार ना तुम्ही. मग तुम्ही वाचायला चालू केलंय कुठलंही बुक असेल आणि त्यामध्ये क्रिस्टल वर्ड आलं, आपल्याला काय कळलं? लॉकडाऊन. ह्याला जबाबदारी कोणीतरी घ्यावी लागेल की नाही? सगळंच नाही सर आम्हाला झालं नाही, आम्ही लॉकडाऊन. मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नोकरीला इंटरव्ह्यूला गेला की तो म्हणेल समोरचा माणूस तुला नोकरी नाही का, तू लॉकडाऊन मध्ये घरी बसतो, जा घरी बस. सुधारावं लागेल ना कधी ना कधी, बसा खाली. मग आता तुमच्या लक्षात आलं की यांचं स्ट्रक्चर जनरली कसं असतं? क्रिस्टलाइन असतं. आता मुद्दा असा आहे की यांना स्टेबल होण्यासाठी गरज किती इलेक्ट्रॉनची असते आणि आहेत त्यांच्याकडे किती? मग तुम्हाला 9वी 10वीला आयनिक बॉन्डिंग झालेलं असतं की गरज आहे एका इलेक्ट्रॉनची घेतो पटकन, गरज आहे 2 इलेक्ट्रॉनची घेतो बऱ्यापैकी मागून, पण गरज आहे 4ची. बरोबर आहे ना? मग आता इथं मोठा पेच आहे, मग द्यायचं का घ्यायचं याच्यापेक्षा तो काय म्हणतो? द्यायचंय नको आणि घ्यायचंय नको, दोघात आपलं. बरोबर आहे की नाही?
म्हणजे याचा अर्थ जनरली यांच्यामध्ये कुठली बॉन्डिंग असायला हवी? बरोबर आहे का? मग आम्हाला याचा अभ्यास अगोदर असला पाहिजे. आणि मग आता आम्ही असं दाखवलं की समजा हे आम्ही अशा पद्धतीने दाखवलं आणि म्हटलं चला हे एक क्रिस्टल आहे, म्हटलं हा एक तुकडा आहे, म्हटलं कशाचा तुकडा आहे हा? तर हा तुकडा आहे म्हटलं सिलिकॉनचा. मग या तुकड्यामध्ये किती जनरली ऍटम्स असतील तर मला माहित नाही असं मी बोललो. मला माहित सगळ्यात भारी मला इन्फिनिटी खूप आवडतं, कारण सायंटिस्ट लोक खूप हुशार आहेत. जी गोष्ट त्यांना येत नाही ते म्हणत नाहीत मला माहित नाही, इन्फिनिटी म्हणतात. बरोबर आहे की नाही? स्टार किती आहेत? इन्फानाइट. ते म्हणले का मला माहित नाही असं? तुम्ही पण काय आलं नाही की हा ठीक आहे असं. मग आता मला सांगा याच्यात ऍटम किती म्हणलं तुम्ही? इन्फिनिट. मग त्याच्यातले आपण 2-4 ऍटम घ्यायचे. एवढ्यापैकी 2-4 घेतलं काय अडचण आहे? हा, मग आपण आता ते 2-4 घेतले तर ते झूम करून बघावे लागतील का तुमच्या डोळ्यांना ऍटम दिसतात? हा, खायचे 1-2 आयटम दिसत असतील रस्त्याने जाताना, फॉर एक्झाम्पल पाणीपुरी. बरोबर आहे की नाही? खायचे आयटम दिसतील खायचे, पण ऍटम दिसणार कारण ऍटम डोळ्यांना दिसत. बरोबर आहे की नाही? मग आपण अंडर मायक्रोस्कोप बघितलं असं म्हणूया, ऍटम इन्हान्स केला, आपण त्याची साईज वाढवली, त्याला म्हणतात मॅग्निफाय करणं. काय म्हणणं? म्हणजेच ऑब्जेक्टच्या कंपॅरिझन मध्ये इमेज मोठी करणं, त्याला म्हणायचं मॅग्निफाय करणं. बरोबर आहे की नाही? हा, मग आता इमॅजिन करा आम्हाला जेवढे हवे आहेत ना तेवढे आम्ही काय केले, याच्यातले समजा आम्ही एक 4-5 घेऊया. ठीक आहे? मग त्याच्यातला हा दाखवला पहिला आयटम, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. आता सगळ्याच्या सगळे सेम आहेत ना? हा, प्युअर आहे ना हे. मग इथं सिलिकॉन आहे तर इथं म्हणजे कळालं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा याच्याकडं स्वतःचे 4 आहेत, 1, 2, 3 आणि समजा 4 दाखवले. स्वतःचे किती आहेत? 4. मग त्याला गरज कितीचे? मग त्याला एक बिझनेस करायचा आहे, त्याला 8 लाख रुपये लागणार आहे. हा, आणि माझ्याकडे आहेत 4. माझं 4 आहेत, मी कुणाकडे मागायला गेलो की मला 4 लाख पाहिजे, 4 लाख पाहिजे. माझ्या 10 मित्रांना मागितले, ते म्हणले 4 लाख एवढे काय नाही कडे आपल्याकडे. मग मी आता विचार केला, म्हणलं 4 लाख तर नाहीत, आता काय करायचं? मग प्रत्येक जण म्हणायचं एवढे काय नाहीत. मग किती आहेत? कोण म्हणायचं 1.5 लाख, 2 लाख, 1 लाख, अशा सांगायला लागले. मग मी एक काम केलं, मी म्हणलं ठीक आहे एक काम करा, म्हटलं एकाकडून 4 मिळत नाहीत ना, चौघांकडून 1-1 घेऊ. म्हटलं चालतं का? चला, मग याने दिले आम्हाला 1 लाख दिले. आता नाही, ह्या साहेबांनी दिले दुसरा 1, ह्या साहेबांनी दिला तिसरा आणि याने दिला. बरोबर आहे का? मला लागणार होते 8 काम झालं. कळतंय का? समजलं? मग आता तुम्ही असं इमॅजिन करा की ब्ल्यू कलर मध्ये जे आहेत ना ते याचे आहेत. मग हा निगेटिव्ह 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 आणि निगेटिव्ह दाखवलं आणि बाकीचे दुसऱ्याकडून घेतले. कळालं का? मग आता या केसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जनरली बाळांनो हे स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. कशा असतात? स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड असतात, लवकर ब्रेक होत नाही. एक प्रॉपर नेट लाईक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बनतं आणि याच्यामध्ये इझिली बॉन्ड ब्रेक होत नसल्यामुळे तुम्हाला फ्री चार्ज मिळेल का? म्हणजेच तुमचे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये असतील का? नाही. आणि जर असेल तर तो खूप रेअरली बॉन्ड ब्रेक झालेले असतात, म्हणजे त्याची संख्या खूप 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 कशी असते? कमी असते. म्हणजे तुमच्याकडे फ्री चार्ज खूप जास्त असतो का खूप कमी? त्याच्यामुळे खूप 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 छोटा करंट तिथे एस्टॅब्लिश होत असतो. आणि एवढा कमी करंट असतो म्हणजे कसं? तर मला खूप खूप तहान लागली आणि मी घरात विचारलं पाणी आहे का? बाईक म्हणली आहे. आणि मग तिने आणलं, ते ड्रॉपर नसतं का बाळाला औषध पाजायचं, आली आणि माझ्या तोंडात असे 2 थेंब टाकले पोलिओच्या ड्रॉपरने. जर 2 थेंबाने माझी तहान भागणार आहे का? याचा अर्थ बाळांनो, आपले हे घरातले जे डिव्हाइसेस आहेत ना, हे चालण्यासाठी आपल्याला करंट हा मिली अँपिअर मध्ये लागतो. कशामध्ये? मिली अँपिअर. याच्यात एवढा कमी चार्ज तयार झाला तर करंट हा मायक्रो आणि नॅनो मध्ये होईल. मग हे तुम्हाला वाटतं का घरातलं एकतर डिव्हाइस चालू होईल? मग जर आपण याच्यापासून जर वायर बनवलं तर आपल्या काय कामाचे आहेत का? हा, मग रिझन बघा. तर मग हे असं स्ट्रक्चर असतं.
मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की जनरली जर आम्ही एखादं सेमीकंडक्टर मटेरियल घेतलं आणि बऱ्यापैकी लो टेम्परेचरला जर घेतलं, लो टेम्परेचरला, तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं, बॉन्ड ब्रेक होत नाहीत किंवा झालेले नसतं. मग इमॅजिन करा, हळूहळू हळूहळू आम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवलं म्हणजेच हीट एनर्जी वाढवली. मग इमॅजिन करा की आता हे सगळेच्या सगळे जे 8च्या 8 इलेक्ट्रॉन आहेत हे इनर ऑर्बिट मध्ये आहेत का आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आहेत? बाहेरच्या ऑर्बिट मध्ये आहेत किती? 8. मग इमॅजिन करा ह्या 8 ज्या आहेत ना, 8, ह्या 8च्या 8 इलेक्ट्रॉनची एनर्जी एक्झॅक्टली इक्वल आहे का? अप्रॉक्सिमेटली इक्वल असते, म्हणजे सगळ्यांची सारखी. मग इमॅजिन करा ज्याची सगळ्यात लो आहे, ज्याची सगळ्यात लो आहे, समजा याची सगळ्यात लो आहे, आणि मग या इलेक्ट्रॉनने काय घेतली? हीट एनर्जी घेतली. काय घेतली? हीट एनर्जी घेतली. आणि योगायोगाने ती एनर्जी सफिशियंट आहे कशासाठी? तर हा बॉन्ड ब्रेक होण्यासाठी. मग हा इलेक्ट्रॉन इथं राहील का? मग हा इलेक्ट्रॉन हीट एनर्जी घेतो आणि आपली जागा सोडतो. जागा सोडली आणि तो इकडे निघून गेला. मग तुम्ही त्याला नाव दिलं फ्री इलेक्ट्रॉन. मग तो फ्री इलेक्ट्रॉन कुठे आहे? कंडक्शन बँड मध्ये. पण कंडक्शन बँडच्या अगोदर होता कुठं? व्हॅलन्स बँड मध्ये. मग व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन मध्ये कसं गेला? तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला एनर्जी लागली ना. ती एनर्जी कुठून घेतली त्याने? तर हीट कडून घेतली. बरोबर आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग बाळांनो, इथला इलेक्ट्रॉन इथं गेला, आता इथं इलेक्ट्रॉन आहे का? मग ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कमी पडतो, इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजेच या 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 जागेला तुम्ही काय म्हणणार? डिफिशियन्सी म्हणणार ना. ते डिफिशियन्सी याचा अर्थ होतो कमतरता. बरोबर आहे ना. मग कमतरता कोणाची निर्माण झाली? म्हणजे कुठल्या चार्जची? निगेटिव्ह चार्जची. निगेटिव्ह चार्जची कमतरता असणं म्हणजेच काय असणं? बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी कुठला चार्ज असेल? हा, मग याला तुम्ही नाव दिलेलं असतं होल म्हणत असता. तुम्ही काय म्हणत असता? मग होलला तुम्ही म्हणत असता कसला चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. तिथं ऍक्च्युअल पॉझिटिव्ह चार्ज असतो का? तिथं डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे तिथं आपल्याला वाटतं की तो पॉझिटिव्ह आहे. पण लाईक प्रोटॉन, प्रोटॉन पॉझिटिव्ह आहे, पण इथं काय प्रोटॉन असतं का? इथला इलेक्ट्रॉन गेल्यामुळे, निगेटिव्ह पार्टिकल गेल्यामुळे तो हा कंटिन्यू कोणाला शोधणार? इलेक्ट्रॉनलाच ना. कारण इथला हरवलाय कोण? कॉन्सेप्ट समजते का? मग तुमच्या लक्षात आलं असेल की जर टेम्परेचर वाढलं तर असं घडत असतं. समजलं का? पण हे बॉन्ड ब्रेक खूप रेअरली होतात, त्याच्यामुळे तिथं खूप मोठा चार्ज अवेलेबल होत. मग प्युअर सेमीकंडक्टर मध्ये जर चार्ज असतील तर ते खूप जास्त असतात, तो खूप खूप कमी. मग चार्ज खूप कमी आहे बघा, आता तुमचा चार्ज जो आहे तो खूप कमी आहे. मग चला आता आपण थोडस 9वी मध्ये एंट्री करूया. आता 9वीच्या क्लासमध्ये जाऊया. 9वीच्या फिजिक्सच्या क्लासमध्ये तुम्हाला कळलेलं असतं, सिन्स इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आम्हाला कळालेली असते, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू. मग जर चार्जच कमी आहे तर करंट सुद्धा खूप खूप. मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्या घरातली कुठली वस्तू प्रॉपर वर्क होण्यासाठी प्रॉपर व्होल्टेज आणि प्रॉपर करंट लागतो. मग करंट जर कमी पडला तर तुम्हाला वाटतं का आपला फॅन, आपला टीव्ही, आपला मिक्सर, आपली मोटर चालू होईल का? म्हणजे याचा अर्थ करंट कमी पडला की ते आपलं काही कामाचं. आणि प्युअर सेमीकंडक्टर मध्ये चार्ज इतका कमी आहे की जर आम्ही ते मटेरियल जर वापरलं तर त्याच्यापासून तयार होणारा जो करंट आहे ना, हा काही मायक्रो अँपियर मध्ये असतो. कशामध्ये असतो? आणि हा एवढा कमी आहे की रिअल लाईफ मध्ये आमच्या कामाचा. मला तहान लागली आणि कुणीतरी 1-2 थेंब पाणी दिलं तर माझं भागेल का? नक्कीच नाही चालणार. आणि म्हणून बाळांनो, प्युअर सेमीकंडक्टर आम्ही वापरत, मी सुरुवातीला सांगितलं प्युअर आपल्याला नको आहे. कारण समजलं आहे का? कारण समजले ना? सगळ्या शेतीला ड्रिप केलंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि 5 आणि 10 थेंब जर पाणी त्या बुडाला पडलं तर ते पीक येणार आहे का? इव्हॅपोरेशन मध्ये जाईल तेवढं. मग ही सुंदर कॉन्सेप्ट कळाली असेल तुम्हाला तर सिलिकॉन कसं काम करतं कळ. मग आता पुढची थोडीशी एक्स्ट्रा जी गरज राहिलेली आहे किंवा काम राहिलेलं आहे पुढचं, ते नीट बघा आता. मग आता तुम्हाला माहिती असायला हवं की सुरुवातीला बॉन्ड ब्रेक होण्याच्या अगोदर तुमचे जवळपास 8 इलेक्ट्रॉन कशामध्ये होते?
व्हॅलन्स बँड मध्ये होते. कशामध्ये होते? व्हॅलन्स बँड मध्ये होते. आणि मग त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन वर निघून गेला. कशात गेला तो? तर तो गेला कंडक्शन. मग व्हॅलेन्स आणि कंडक्शन याच्यामध्ये सिलिकॉन मटेरियल मध्ये गॅप किती असतो? तर तो असतो अप्रॉक्सिमेटली 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा. किती असतो तो? लक्षात आलं का? मग जर व्हॅलेन्स बँड मधला इलेक्ट्रॉन कंडक्शन मध्ये पाठवायचा असेल तर हीट एनर्जी द्यावी लागेल. कुणाला? इलेक्ट्रॉनला. किती द्यावी लागेल? तर 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी दिली की हा कुठं जातो? कंडक्शन बँड मध्ये. म्हणजेच तुमच्या भाषेत काय होतो? फ्री होतो. आणि ज्या जागेतून निघून जातो तिथं इलेक्ट्रॉन कमी पडतो, त्या जागेला नाव दिलेलं असतं होल. आणि होलचं नेचर असतं डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणून तुम्ही त्याला पॉझिटिव्ह म्हणू शकता. समजलं का? मग पॉझिटिव्ह म्हणता याचा अर्थ तो प्रोटॉन असतो का? तिथला इलेक्ट्रॉन निघून गेलेला असतो. म्हणजे तिथे रिकामी जागा असते. मग त्या रिकाम्या जागेमध्ये दुसऱ्या जागेवरचा इलेक्ट्रॉन येऊन बसू शकतो का? नाही बसू शकत. तर 100% बसू शकतो. कारण तो शोधत कुणाला असतो? इलेक्ट्रॉनलाच. लक्षात आलं आहे का? खूप स्ट्रॉंग कॉन्सेप्ट आहे. पुढे ते बघायचे. तर मला प्रामाणिकपणे मला सांगा, हे कळालं आहे का सगळ्यांना? मग तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला सिलिकॉन समजला असेल तर तुम्हाला वाटत नाही का जर्मेनियम आम्हाला येईल म्हणून? बरोबर आहे की नाही? जर सिलिकॉन समजला तर जर्मेनियम तेवढाच फास्ट यायला पाहिजे. तरी सुद्धा आपण थोडस फास्ट का असेल ना आणि उलट्या भाषेत का असेल ना घेऊ आपण. चालते ना? मग सिमिलरली सगळ्या प्रॉपर्टीज तो पण सिलिकॉन सारखंच काम करतो. त्याच ब्लॉक मध्ये तो असणार आहे. मग त्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो सेम असेल का वेगळा? किती असेल माहिती का? 32. व्हेरी गुड. त्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे, ऍटॉमिक नंबर कोणाचा? जर्मेनियमचा. तर तो आहे, मग आम्हाला एवढं कळतं 2, 8 पुढे 18 असेल ना? बर 8 अब कैसा? आणि मग बर थांबा रुको चलो थांबा 18 का? आता मला सांगा हे किती होईल? किती झालं? 16 अधिक 18, 18 दुणे 36 ना. आम्हाला 32 बसवायचे. 32 कितना रटलोगे? मग इथं काय करायचं? हे 14 ठेवायचे का? बाहेरच्या ऑर्बिट मध्ये 14. देवी पाय कुठे आहेत तुमचे? तुम्हाला सांगितलं ना, ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिर से पढ़ना पड़ेगा. परत एकदा बघून घ्या. लक्षात आलं का? असो तर नीट बघायचं. शांत बसा, नीट बघा. हे किती होत आहे? किती होत ते? दुसरी गोष्ट, माझं एक छोटासा क्वेश्चन आहे, स्पेशली व्हॅलेन्सी रिलेटेड. कुठल्या एलिमेंटला एकच व्हॅलेन्सी असते का एकापेक्षा जास्त व्हॅलेन्सी असू शकतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एलिमेंट एकच व्हॅलेन्सी दाखवतो का 2 पण दाखवू शकतो? त्यासाठी तुम्हाला SPDF याच्यातला डिफरन्स कळायला पाहिजे. तसंच का बिहेव करतं? जर आम्ही आयर्न ऑक्साईड घेतला तर आम्ही आयर्न ऑक्साईड करताना तो आयर्न ऑक्साईड सोबत म्हणजे ऑक्सिजन सोबत एकाच प्रकारे रिॲक्ट होईल का? नाही. मग वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तर का होतो याची उत्तरे बघावी लागतील. आणि हे कधी कळतील आम्हाला? जर आम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लिअर केलं तर. काय आहे बाबा? एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक आहे ना तुम्हाला, डी ब्लॉक. काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये समजायला पाहिजे ना. मला असं वाटतं वैयक्तिक मला याच्यावरती थोडा तरी वेळ घालवावा लागेल असं मला एकंदरीत वाटायलंय. तुमचं झालंय का ते सगळं? झालंय ना? मग झालंय तर
नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मला वेळ असेल मी वेळ देणार आहे कॉन्फिगरेशन वरती आणि फटकेला बरं का नाही आलं तर मी आत्ता सांगतोय असं. मग आपलं टार्गेट इथंच आहे ना, हे तर तुम्ही बघणार आहे तिकडे बाहेरच्या ऑर्बिट मध्ये किती, बरोबर आहे ना. मग अगेन हे क्रिस्टल असेल ना, कोणाचं, बरोबर आहे का, कोणाचं हे जर्मेनियमचं. मग जर्मेनियमचं काय आहे त्याच्यामध्ये अगेन इन्फानाइट काय आहेत, त्याच्यातली मी परत 4-5 घेऊ का, आणि मग परत तीच मेथड असेल ना रे बाबांनो. सेम मला हेच दाखवावं लागेल ना रे की हा जर्मेनियम तर हा सुद्धा, हा पण आणि बरोबर आहे ना. मग हे सगळेच्या सगळे प्युअर मटेरियल आहे म्हणजे बाहेरच्या एंट्री नाही, बरोबर आहे का. आणि मग या केसमध्ये याचा 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 हे 4 याचे स्वतःचे दाखवले. आता दुसऱ्याचे एक एक घ्यावे लागतील ना रे बाळांनो, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, जो ज्याला सिलिकॉन समजतो त्याला जर्मेनियम समजतो, किंवा ज्याला जर्मेनियम समजतो त्याला सिलिकॉन समजतो. मग या केसमध्ये इमॅजिन करा बाळांनो, याचा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे याच्यात 8 असतील ना. मग व्हॅलेन्स बँड मध्ये टोटल किती आहेत, 8 आहेत. आणि इमॅजिन करा त्याच्यापैकी एक काय झाला, बाहेर पडला, म्हणजेच तो कसा झाला, फ्री झाला. म्हणजेच तो कुठं जायचं बघणार, कंडक्शन. मग हा तो इलेक्ट्रॉन निघून गेला समजा. मग हा इलेक्ट्रॉन इथं आला तर इथं स्पेस कसा झाला, एम्प्टी. म्हणजे तो कोण झाला आमच्यासाठी, होल झाला, बरोबर आहे की नाही. मग तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की ही डायग्राम कशी बनवू शकेल. तर जर हे काय असेल, व्हॅलेन्स बँड ना रे बाळांनो, आणि याच्या जवळपास 8 इलेक्ट्रॉन असेल आणि त्याच्यापैकी एक निघून गेला, कुठे गेला तो, कंडक्शन बँड मध्ये गेला. मग याच्यामध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड याच्यातला जो गॅप असतो तो अप्रॉक्सिमेटली 0.7 इलेक्ट्रॉन. मग कोणामधला गॅप कमी आहे, सिलिकॉन मधला का जर्मेनियम मधला. मग कुठले इलेक्ट्रॉन इझिली, म्हणजे कुठले बॉन्ड आपण इझिली ब्रेक करू शकतो, जर्मेनियमचे बॉन्ड इझिली ब्रेक होणार, कारण तिथल्या इलेक्ट्रॉनला थोडी एनर्जी दिली की तो. आणि हेच रिझन आहे बाळांनो. मग ज्यावेळेस तुम्ही एनर्जी देत असता, एनर्जी इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये देत असता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ज्यावेळेस आम्ही जर्मेनियम मटेरियल वापरतो तेव्हा कमी व्होल्टेजला पण बॉन्ड ब्रेक होतात आणि सिलिकॉनला थोडंसं जास्त व्होल्टेज द्यावं लागतं. समजतं का, त्याचं रिझन कुठे कळालं का. हा, तर याचा अर्थ जर तुम्हाला हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर किती एनर्जी लागते, 0.7 इलेक्ट्रॉन. आणि सिलिकॉन साठी ती किती लागली होती, 1.1 इलेक्ट्रॉन. समजलं का. मग कोणाला किती लागते कसं असो. मग ह्या मटेरियल बद्दल तुम्हाला कळालं असेल, हे क्रिस्टलाइन फॉर्मॅट मध्ये असतात, बाहेरच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन 4 असतात, म्हणून हे कोव्हॅलंट बॉन्डिंग घेतील ना. आणि लो टेम्परेचरला कोव्हॅलंट बॉन्ड कसे असतात, बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात. हाय टेम्परेचरला नेमकं काय होतं तर कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतात. कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की तुम्हाला कसले इलेक्ट्रॉन मिळतात, फ्री. म्हणजे त्या मीडियम मध्ये काय मिळतं तुम्हाला, फ्री चार्ज. मग त्या केसमध्ये तुमचा करंट वाढतो का कमी होतो, वाढायला लागतो. म्हणजे टेम्परेचर वाढलं की करंट सुद्धा, मग टेम्परेचर वाढलं की कंडक्टिव्हिटी वाढली, म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स. हा, मग आता एक कॉन्सेप्ट शिका. जेव्हा टेम्परेचर वाढवलं आणि रेजिस्टन्स कमी झाला की त्याला म्हणायचं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणायचं. काय म्हणायचं, टेम्परेचर वाढवलं रेजिस्टन्स, मग रेजिस्टन्स कमी झाला की करंट. समजलंय का. आणि जनरली मेटल मध्ये काय होतं, समजा आम्ही आता हे समजा आम्ही म्हटलं कॉपर आहे, काय आहे म्हणजे ही वायर कशाची, सगळ्या गावाला माहित आहे ही कशाची वायर आहे, कॉपरची. मग कॉपर मध्ये किंवा अल्युमिनियम मध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स सुद्धा वाढत असतो. आलं का लक्षात. म्हणून त्याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, एक वाढलं की दुसरं वाढायलंय. पण सेमीकंडक्टरला काय असतं, निगेटिव्ह. टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स. समजली कॉन्सेप्ट, म्हणजे बऱ्यापैकी नॉलेज आलं. मग प्युअर मध्ये आम्ही कोणाचा स्टडी करणार, सिलिकॉन आणि जर्मेनियमचा. त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी कळाल्या, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळालं, त्याचं अदर फिजिकल प्रॉपर्टीज कळाल्या. आणि हे सगळं घेत असताना लक्षात आलं की जनरली हे याच्यामध्ये जे काही स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ते बॉन्ड लवकर ब्रेक होत नाहीत, आणि लवकर ब्रेक होत नसल्यामुळे तिथं फ्री चार्ज राहत नाही. आणि जरी राहिला तर त्याचं जे पर्सेंटेज असतं ते खूप खूप थोडं असतं, त्याच्यामुळे त्याच्यातून खूप मोठा करंट फ्लो होऊ शकत नाही. म्हणून डेली वापरासाठी किंवा यूज करण्यासाठी हे आमच्या कामाचं म्हणजे प्युअर पाणी आम्हाला नको आहे. समजलंय का.